पण तुम्ही ह्या खुर्चीवर बसायच्या पात्रतेचं नसल्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये अवैध उत्खनन चालू आहे। तुम्हाला ह्या जिल्ह्याचं वाटोळं लावायचं असं तुमचं काम आहे। जिल्ह्यातल्या माणसाची जर बाबा आपल्याला सांगतेली भूमिका पटत नसेल, राहू नका ना, सोडून द्या। तुम्ही कशाला कार्यभार सांभाळता? आणि कर्नाटकातली लोक येऊन, बेंगलोरवरची लोक येऊन ह्या महाराष्ट्रामध्ये ठिया मारून बसल्यात। तुम्हाला मी साहेब ह्याच्या आधी सगळं सांगितलं, तुम्ही मला थेट इग्नोर केलं। तुमच्या आता रजिस्टरला चला बघू, तुम्ही कारवाई किती करताय बघतो। येऊन थांबा तुम्ही, मुदत चिठ्ठीवर रात्री आज तुम्हाला रिझल्ट दिसेल साहेब। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध बॉक्साईट वाहतुकीच्या मुद्द्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी खनिज विभागाला धारेवर धरत कठोर शब्दात इशारा दिला आहे। यावेळी त्यांनी खनिज अधिकारी अजित पाटील यांना खडे बोल सुनावत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली। निवेदनानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या प्लॉट करून बॉक्साईटचा साठा केला जात असून तो कर्नाटकात पाठवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत पुरावे देऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांवर संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। तसेच अवैध साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तातडीने कारवाई न झाल्यास शिवसेनेकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशारा प्रकाश पाटील यांनी दिला आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, शेतकरी तालुका प्रमुख नवनाथ जयवंत पाटील, कागल विभाग प्रमुख अमृत पाटणकर, कापशी विभाग प्रमुख नितीन भोकरे, राजेंद्र साबळे आणि अनिल शेट्टी चिखली उपस्थित होते।